तर गुड मॉर्निंग गाईस, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजची सकाळ झालेली आहे कोकणामध्ये. तुम्ही बघू शकता कोकणातलं सुंदर असं वातावरण. आता शिमग्यानिमित्त आम्ही आलेलो आहे कोकणामध्ये. तर तुम्हाला कोकणातील काय काय सण आहेत त्या सगळे मी दाखवणार आहे. तर चला पहिले फ्रेश वगैरे होऊया आणि मग तुम्हाला दाखवतो कोकणातला सर्वात मोठा सण शिमगा. बघू शकता आता पालखी निघाली आहे. रेडी झालेलो आहे. ही पालखी सांगून निघाली आहे आणि तुम्ही बघितली असाल त्याच्या आधी मी थोडीशी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले अजून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर चला आपण जाऊया डायरेक्ट त्यांच्या मोठ्या घरात जिथं पालखी थांबलेली आहे. तर चला तिकडे जाऊया. आणि आताचा लुक कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. कसं वाटतं मी आम्ही बेकरेवाडीकर. तर फायनली गायस आता पालखी मोठ्या घरी थांबलेली आहे विश्रांतीसाठी. मग इथून पालखी सर्वांच्या घरी फिरेल ते बघूया आपण. थोड्याच वेळात पालखी इथून मोठ्या घरून निघणार आहे. फायनली काय आता पालखी निघाली आहे बघू शकता तुम्ही. तर गाईस तुम्ही सकाळी तर बघितले असाल की पालखी सांमधून निघालेली होती. ती पूर्ण आता गावभर फिरते. आता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि आत्ता खरी पालखीला मजा येणार आहे. तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही शिमगा कसा मनवला जातो या कोकणामध्ये ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा कारण अजून उत्स्फूर्तता तुमची वाढत जाईल. तर संध्याकाळी मोठा कार्यक्रमसुद्धा आहे. तो बहुतेक 10-11 वाजता चालू होणार आहे. पण त्याच्या आधी आपण पालखी कशी नाचवतात, कशी खेळवतात, कशी मजा असते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोकणातील माणसांची संस्कृती आणि कोकणातील माणसांचं प्रेम हे एकदम भरभरून दिसणार आहे. कारण खरंच बोलतात ना, कोकणात आलं की भारी वाटतं. तसं मी दरवेळेस येतो पण यावेळेस मला शिमगा हा पहिल्यांदा बघायला भेटतो या गावामध्ये बेकरेवाडीमध्ये. तर खूपच आनंद वाटतो. आणि आता संध्याकाळी जो मी बोललो तुम्हाला कार्यक्रम होणार आहे मोठ्या उत्सवाने, त्याला बोलतात नमन. तर ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो कुठे होणार आहे ते. पण नमन तर तुम्ही बघायला विसरूच नका कारण कोकणातली सर्वात मोठी संस्कृती हा नमन आहे जे इथले लोक अजूनपर्यंत जपतात. तर तुम्हाला ते दाखवतो कुठे होणार आहे काय ते. तर चला. तर इथेच आपले नमन होणार आहे जे मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला दाखवतो. तर संध्याकाळी होणार आहे 10-11 वाजता चालू होईल. आणि इथे सुद्धा काहीतरी कार्यक्रम होणार आहे ते काय अजून मला समजले नाही. रांगोळी वगैरे काढलेलं आहे ते आपल्याला बहुतेक रात्री समजेल. तर आपण रात्री बघूया काय कसं इथं काय कार्यक्रम होणार आहे ते. आणि संध्याकाळची तयारीसुद्धा चालू झालेली आहे आता इथेशी बघू शकता. हार वगैरे आता घेऊन चाललेले पब्लिक. तर फायनली घ्यायचं आता मी रेडी वगैरे झालेलो आहे आणि थोड्याच वेळात आता पालखीसुद्धा येणार आहे महेशच्या घरी. तर चला तुम्हाला तिथे दाखवतो जाऊन.
तर काय आता महेशच्या घरी पालखी आलेली होती, आता निघाली आहे त्याच्या घरून. तर आता पालखी नाचवायला घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण गाव जमलेलं आहे. गाईस आता नमनची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. सगळी नमनासाठी तयार झालेली आहेत. आमचं महेश सुद्धा रेटे होत आहे. महेश आमचा माया पण तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. कसा काम आहे. फायनली काय जातं आम्ही नमन बागाला चाललेलो आहे आणि महेश वगैरे सगळे अशी तयारी झालेले आहेत आणि तिकडे खाली नमन चालू झालाच आहे आता. तर चला आपण लवकर जाऊन बघूया. आनंद पाहू
ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः तू माझे मन जिंकले ब्रह्मदेवा तुम्ही तर सृष्टीचे पिता आहात परंतु या इंद्रियासुराला या ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना जे मला असे वरदान बाकी मी या ब्रह्मांडामध्ये अमर राहील अमर असे कोणते शस्त्र नाही जे इंद्रियासुराला आणू शकत नाही देवेंद्र या अमरावतीचा राजा देव कश्यप आणि आदिती पुत्र हो वाईदेव दादा निरंतर कसा आला आहे अतिथी म्हणून स्वागत आहे इंद्रनगरी या सुंदर स्वागत ही इंद्रनगरी इंद्रनगरी या सिंधुरासुराची झाली आहे आता या इंद्रनगरीहून चालतो हे नाहीतर मरणाचे तोंड बघावं लागेल तुला इंद्रनगरी या सिंधुरासुराची आणि ह्या घाटीचे माणूस हा सिंधुरासूर आज तुम्ही कसे काय एम केले? नारायण नारायण सर्वप्रथम विष्णुदेवांना या शिष्याचा प्रणाम नारायण नारायण विष्णुदेवा ब्रह्मदेवांच्या वराने तो सिंधुरासूर उन्मत्त झाला आहे त्याने इंद्रदेवांची इंद्रनगरी काबीज केली आहे नारायणा तुला या इंद्रासुराचा साष्टांग प्रणाम या इंद्रासुराचे अरे सुदामा, आज वार गुरुवार, मथुरेचा बाजार 16,308. अगं राधे थांब राधे, आता बघतोच कशी जातेस तू. मथुरेच्या बाजारात मथुरेच्या बाजारात
मथुरेच्या बाजारात आता कुठे होऊन टाकली फायनली गाईज तुम्हाला आता सगळं मी दाखवलं आहे. कोकणातील जी संस्कृती आहे ती सगळी दाखवली आहे. तुम्ही बघितलं असता नमनाला किती मजा येते इथंशी. तर नमन करता करता पहाटे ते 4 वाजलेले आहेत आणि आता आपण कोकण सोडून आपल्या घरी चाललेलो आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी. तर खूप आनंद आला, खूप मजासुद्धा आली आणि खूप एन्जॉयसुद्धा केला आम्ही, कारण कोकणातली पहिल्यांदा शिमगा होता हा, मी आलेलो होतो. तर चला, धन्यवाद. व्हिडिओ आवडली तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय बाय.